लोकसभा रणसंग्राम 2019 या अंतर्गत आम्ही ठिकठिकाणच्या मतदारसंघांमधला जो लढा आहे तो इत्थंभूत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या अंतर्गत आम्ही त्या मतदारसंघामधल्या नागरिकांच्या आणि नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। या अंतर्गत मागे आपण वाठा स्टेशनमध्ये गेलो होतो आणि तिथल्या आठवडे बाजारातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या। आज आपण जाणार आहोत पिंपोडे बुद्रुकमध्ये। येथून आपण जाणून घेणार आहोत काही नागरिकांच्या प्रतिक्रिया, त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे नेते देखील आपल्याशी संवाद साधणार आहेत। आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे हे आपल्या तिथे घेऊन जाणार आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। रणसंग्राम 2019 आज आपण पिंपोडे बुद्रुक येथील मोठ्या गावात लोकसंख्येचे हे गाव मोठे मानले जाते। त्याचप्रमाणे माढा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या परिपक्व गाव पिंपोडे बुद्रुक हे आहे। त्या संदर्भात आपल्याबरोबर आता या पिंपोडे बुद्रुकमधील काही ग्रामस्थ आहेत, ते या माढा मतदारसंघात आणि त्यांच्यावरती या असणाऱ्या माढा मतदारसंघातील समस्यांबाबत काय माहिती देत आहेत ते आपण जाणून घेऊया। काय सांगताल या मतदारसंघाबाबत तुमच्या काय समस्या आहेत? मी पिंपोडे गावचा रहिवासी असून वयोवृद्ध आहे। आता माझं वय जवळजवळ 79 वर्ष आहे, म्हणजे 79 वर्षाचा। तरी कुठल्याही बाबतीत इथं म्हणजे कसलीही सुविधा वगैरे ज्येष्ठ नागरिकांतर नाहीच, परंतु तरुण मुले सुशिक्षित अशिक्षित असे यांच्याकडे म्हणजे हा भाग जो आहे पिंपोडे बुद्रुक गावातला जो हा जवळजवळ म्हणजे एकदम निग्लेक्ट म्हणजे दुष्काळ भाग आणि सर्व या बाबतीत मागासलेला आहे। पाण्यासंदर्भात तुमची काय भूमिका आहे? म्हणजे पाणी तुम्हाला पाणी आता जवळजवळ महिना पाणी नाही, नळाला महिना पाणी येत नाही। तुमचं काय म्हणणं आहे? हा जो भाग पडतोय हा आमचा 30-35 गावांचा भाग आहे आणि हा माढा मतदारसंघातील शेवटचं टोक आहे। या ठिकाणी जर आमदार खासदार जर येणार असेल तर तो मोठ्याच्या घरीत जाऊन मोठ्याच्या घरातच माघारी पळत असतो, एसीत बसतो, एसीत उठतो, पण सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत आमच्या काय समस्या आहेत ह्या कधी अजून या उमेदवारांनी जाणून घेतलेल्या नाहीत, खासदारांनी जाणून घेतले नाहीत, आमदारांनी जाणून घेतलेले नाहीत। त्यामुळे आता मतदार हा सुज्ञ झालेला आहे, जागरूक झालेला आहे आणि तो या बारीनं सुज्ञ अशा उमेदवारालाच मतदान करेल। आपण आता पिंपोडे बुद्रुक येथील नागरिकांशी चर्चा करत आहोत की त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या खासदाराकडून होणाऱ्या पाठपुराव्या संदर्भात आता काय अवहेलना झाल्या आहेत त्या संदर्भात आपण नागरिकांशी इथे प्रश्न आणि उत्तरं जाणून घेत आहोत। गेल्या पंचवार्षिकमध्ये या माढा मतदारसंघाचे खासदार कोण होते? खासदार तो कोण आहे हे अजून आम्हाला माहितीच नाही। माहितीच कधी आलेच नाही तर माहिती कसं पडेल? गेल्या 2009ला शरद पवार इथनं प्रतिनिधित्व करत होते आणि त्या प्रतिनिधित्व करत असताना शरद पवारांनी या माढा मतदारसंघात पूर्णपणे सर्वे केला होता की प्रश्न काय आहेत। त्या केंद्रीय मंत्रिपदावर त्यावेळेस होते कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी काय या इथल्या नागरिकांच्या काही समस्या सोडवल्या का? त्यांनी समस्या सोडवल्या नाहीत। त्यांनी 25 वर्ष फक्त माणसांना पाण्याचं गाजर दाखवलं, ह्याच्या पलीकडे काय केलेलं नाही। आणि सर्वप्रथम अशी गोष्ट आहे, त्यांनी फक्त आमदारकी आली खासदारकी आली की त्यांना आमचा भाग दिसतो, ह्याच्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही। आत्ता या नागरिकांकडून आपण जाणून घेतलं की त्यांना गेल्या पंचवार्षिकचा खासदारच माहीत नाही, फक्त त्यांना माहिती की कोणतरी राष्ट्रवादीचे इथं नेते उभे राहतात आणि ते मतं मागायसाठी आणि विविध पक्षाचे भाजप असो किंवा शिवसेना असो किंवा बऱ्याच पक्षांचे इथं येतात, मतं मागून निघून जातात, परंतु 5 वर्ष पुन्हा इकडे डोकवतही नाहीत। कॅमेरामन पंकजसह मुकुंदराज काकडे। वारे चालले आहे निवडणुकीचे, त्या संदर्भात आता पिंपोडे बुद्रुक येथे बहुजन वंचित आघाडीची एक छोटेखानी बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या संदर्भात आपल्याबरोबर आता या माढा मतदारसंघाचे आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत, ते या माढा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत काय महत्त्वपूर्ण माहिती देत आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेऊया। सर, आपल्याला माढा मतदारसंघात या मोठ्या शरद पवार ज्या मतदारसंघात आता उभे राहणार होते त्या मतदारसंघात उभं राहण्याची काय इच्छा आणि बहुजन वंचित आघाडी प्रकाश आंबेडकरांची याच पक्षाच्या मार्फत आपण का आता उभे राहतात? माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एक चंद्रभागा नावाची नदी वाहते। ह्या चंद्रभागा नदीचे पाणी किमान 1.5 कोटी लोक पितात, पण त्या पाण्यामध्ये काय झालं, आज ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं आहे, मिथाईल अल्कोहोल वाढलेलं आहे। परिणाम काय झाला आहे की गाई वासरं ही पाणी प्यायला तयार होत नाहीत। इतकंच नाही, परंतु गाया ज्या असतात त्यांची गर्भधारण करण्याची शक्ती ही कमी झालेली। कदाचित ही अशाच तऱ्हेचं पाणी जर दिलं तर उद्या मानवाचं आयुष्यसुद्धा धोक्यात आलेलं आहे।
ही किती छोटे छोटे प्रश्न आहेत की ज्या चंद्रभागा नदीचं आपण पाणी तीर्थ म्हणून पितो त्या चंद्रभागा नदीची अवस्था गेल्या 20-25 वर्षामध्ये हे निरनिराळे साखर कारखाने काढले आहेत. साखर कारखान्यात सगळी मळी, सगळी घाण, ड्रेनेज सिस्टीम सगळे त्याच्यामध्ये येतं. हे राज्यकर्त्याचं काम आहे. राज्यकर्त्यांनी गोरगरीब माणसाला पाणीसुद्धा शुद्ध चांगलं पाणी मिळून अशी पण व्यवस्था केली. संपूर्ण भारताचं लक्ष लागून राहिलं होतं या मतदारसंघाकडं की अशा मतदारसंघात शरद पवार यांनी माघार घेतली आणि त्या माघारीचा काय फायदा आपल्या बहुजन वंचित आघाडीला होईल का? नाही, बहुजन वंचित आघाडीची ताकद पाहूनच पवारसाहेबांनी माग घेतलेले आणि बहुजन वंचित आघाडी जर सक्सेस जर झाली तर आपलं साम्राज्य डळमळेल. आपलं ज्या ठिकाणचं सगळं अस्तित्व हे जाईल. हे ओळखण्या इतके शरद पवार धूर्त राजकारणी आहेत. त्यांना माहीत आहे की बारामतीसुद्धा मी जो संघर्ष केला तो संघर्ष वंचितासाठीच होता. तो आम्ही 30 वर्षापासून करतो आहे, 40 वर्षापासून करतो आहे. आणि याचमध्ये आमची वंचित बहुजन आघाडीची जी कल्पना आहे त्या कल्पनेच्या पाठीमागे हेच आहे की लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे, लोकशाही गरिबापर्यंत झाली पाहिजे. नुसतंच आम्हाला मतं द्यायचा अधिकार नाही, आम्ही मतासाठी उभंही राहू शकतो, पार्लमेंटमध्ये आम्ही जाऊ शकतो. आज लायक योग्य माणसं राजकारणापासून बाजूला जातात कारण त्याचं तुम्ही घराणशाहीमध्ये रूपांतर केलं आहे, तुम्ही कोट्यवधी पैशामध्ये रूपांतर केलं आहे. गरीब माणसाला उभं राहायचं म्हटलं त्याच्या अंगावर काटा येतो. आता माझ्यासारखा माणूस 50 वर्ष वकिली करूनसुद्धा 70 लाख रुपये एका वेळेला हे शक्य आहे का? पण 70 लाख रुपये माझ्याजवळ नसले तरीसुद्धा माझ्याकडं 70 लाख रुपयापेक्षा जास्त प्रेम करणारी माणसं आहेत. त्या जोरावर वंचिताच्या शक्तीवर मी उभा आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बळ दिलेलं आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला होता. माढा मतदारसंघातील या उत्तर कोरेगाव तालुक्यात आता तुमची ही छोटेखानी बैठक पहिलीच आहे. आता अजून कोणताही उमेदवार या माढा मतदारसंघातील या 26 गावात आलेला नाही. पण सगळ्यात पहिली बैठक आपण इथं पिंपोडे बुद्रुक येथे या मोठ्या लोकसंख्येच्या गावात आयोजित केलेली आहे. त्याचं मागचं कारण काय? नाही, कारण एवढंच आहे की उलट सगळ्या मतदारसंघात आमच्या बैठकी झाल्या होत्या, परंतु माढा मतदारसंघ एवढा मोठा आहे की हे आमच्याकडून राहिलं होतं. इतर प्रत्येक ठिकाणी 2-2 वेळा आमच्या बैठकी झालेल्या आहेत. आणि आम्हाला खात्री आहे आम्ही एवढा हा प्रचार अगोदर सुरू केला, जानेवारी-फेब्रुवारीपासून प्रचार सुरू केला आहे. आणि आमची वंचित बहुजन आघाडीची तयारी गेल्या वर्षापासून चालू आहे. तुम्हाला मी मुद्दाम सांगतो की 20 एप्रिल 1918 आम्ही पंढरपूरला मेळावा घेतला होता. त्यानंतर 7 जुलैला आम्ही भटक्या विमुक्ताची मडीला परिषद घेतली होती. आणि या सगळ्या परिषदेचा गेल्या जवळजवळ आम्ही महाराष्ट्रामध्ये 31 जिल्ह्यामध्ये 31 ठिकाणी आम्ही सभा घेतलेल्या आहेत आणि त्याच्या छोट्या छोट्या सभाही घेतलेल्या आहेत. याचा अर्थच आमची वंचित बहुजन आघाडीचे आमच्याकडे शक्ती, आमच्याकडे ताकद, पैसा कमी असल्यामुळे गेले वर्षभर आम्ही तयारी केलेली आहे. आणि आम्हाला खात्री की वंचित बहुजन आघाडीची ताकद पाहूनच पवारसाहेबांनी माघार घेतली. वंचित बहुजन आघाडीची ताकद पाहूनच विजयसिंह मोहिते इकडून तिकडे गेले. आणि आजही वंचित बहुजन आघाडीची ताकद असल्यामुळं BJP अजून आमच्या विरुद्ध कोण उमेदवार उभा करायचा याचा निर्णय घेत नाही. की वंचित बहुजन आघाडीची ताकद लक्षात घेऊन BJPमध्ये कोणताही सक्षम उमेदवार नाही. राष्ट्रवादीमध्ये ते जे नेते सक्षम आहेत, सैन्याचा सेनापती आयत्या वेळेला गडबडून निवडणुकीतून माघार घेतो, याचा अर्थच वंचिताची ताकद इतर कोणत्याही पक्षापेक्षा. आणि मी आपल्याला मुद्दाम सांगतो, या मतदारसंघामध्ये 3 मतदारसंघ असे आहेत की जे राखीव होते. पूर्वी आपल्याला माहीत असेल की हा जो मान मतदारसंघ आहे हा एकेकाळी राखीव होता. आता फलटण राखीव आहे, आता त्याचप्रमाणे माळशिरस राखीव आहे. 3 मतदारसंघामध्ये 20% लोक आणि 20% धनगर, 40% लोक या ठिकाणी 3 मतदारसंघात आहेत. आणि एकूणच गोरे वगैरे ह्या सगळ्या लोकांची पळापळी यासाठी झाली की आमच्याबरोबर त्यांना यायचं आहे. पण बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आता आम्ही उमेदवार बदलणार नाही. त्यामुळं कदाचित तिकडं काय जमतं आहे का, आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्या ठिकाणी लोक चाललेले आहेत. ते जिंकायसाठी चाललेच नाही. तुम्ही समजून घ्या. तुम्ही कोणी किती पक्षांतर जरी केलं तर माढा मतदारसंघामध्ये लोकांनी ठरवून टाकलं आहे, लोकांनी निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. फक्त शिक्कामोर्तब करायचं. ते 23 मेला होईल निश्चितपणे, मी आपल्याला खात्रीने सांगतो. माढा मतदारसंघाचे आपल्याबरोबर आता ॲडव्होकेट विजयराव मोरे होते. त्या संदर्भात आत्ता आपल्याला त्यांनी सांगितलं की या माढा मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीला घाबरून देशाचे बलाढ्य असे नेते शरद पवार यांनी माघार घेतलेली आहे. त्या संदर्भात आत्ता आपल्याबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाचे आहिवळे साहेब बी आहेत. ते काय या सातारा लोकसभा मतदारसंघात थोडी माहिती आपल्याला देत आहेत, ते आपण जाणून घेऊया.
माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी मला या मतदारसंघात मुद्दाम लोकसभेचं तिकीट जाहीर केलेलं आहे. कारण या मतदारसंघामध्ये राजेविरुद्ध प्रजा किंवा लोकशाही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीचं राजकारण करण्यासाठीच माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी मला वंचित बहुजन आघाडीतर्फे तिकीट जाहीर केलेलं आहे. सातारा मतदारसंघात अनेक समस्या आहेत. त्यामध्ये मी रात्रीच सांगितलेलं आहे की मेंटल म्हणजे बौद्धिक कमजोरी जी आहे त्या फार बौद्धिक स्लेवरी जी आहे गुलामगिरी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथल्या समस्येचा अभ्यास करून बहुजन वंचित आघाडीने त्याचा अभ्यास केल्यानंतर त्या प्रश्नावर वंचित पक्षातर्फे ओबीसी समाज हा जो आहे तो अतिशय दबलेल्या अवस्थेत आहे, अतिशय पिचलेल्या अवस्थेत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधानावर जो घाला घातलेला जात आहे, संविधानाप्रमाणे इथं लोकशाही पद्धतीनं राजकारण होत नाही. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी मला एक अगदी सामान्य माणूस म्हणून मला तिकीट दिलेलं आहे आणि मी ह्या सातारा मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी उभा राहिलेलो आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता की सातारा लोकसभा मतदारसंघ हा वन वे चालतो पूर्णपणे. छत्रपतींचे जे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य होऊन ते निवडून येतात दर पंचवार्षिकला. परंतु या पूर्णपणे बहुजन वंचित आघाडी कशी आपल्याला त्या उदयनराजेला टक्कर देण्यासाठी तयार आहे? याचाच अर्थ असा आहे की आत्ताचे मतदार आहेत हे बदललेले आहेत. वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढलेली आहे. कारण हे जरी दबलेल्या अवस्थेत जरी मतदार असतील तरी ते वंचित बहुजन आघाडीला आता मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहेत. कारण ते गेले 2 वेळा ते दबलेल्या अवस्थेत होते आणि एक हाती सत्ता दिलेली आहे. तरीसुद्धा सातारा मतदारसंघामध्ये पाहिजे तशा भौतिक सुधारणा झालेल्या नाहीत आणि मतदारांची मानसिक अवस्थाही दबलेली आहे. या सर्वांचा विचार करूनच वंचित बहुजन आघाडीतर्फे मी उभा राहिलेलो आहे आणि मी सक्षमपणे त्या या समस्या. सातारा लोकसभा मतदारसंघाचे आयवळे साहेब आपल्याबरोबर होते. त्या संदर्भात आत्ता जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत आप्पा हेही आपल्याबरोबर आहेत. त्या या दोन्ही मतदारसंघात काय महत्त्वपूर्ण विश्लेषण देत आहेत ते आपण जाणून घेऊ. या दोन्हीही मतदारसंघामध्ये प्रस्थापितांनी गेली अनेक वर्ष ही सत्ता आपल्या हातामध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे. परंतु गरीब माणसाला न्याय देण्याची प्रक्रिया या प्रस्थापित लोकांनी कधीही केलेली नाही आणि त्यामुळं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी वंचित बहुजन आघाडी उभी राहिलेली आहे याच्यामध्ये गरीबातल्या गरीब माणसाला बळ मिळालेलं आहे की या लोकशाहीमध्ये मीही निवडणुकीला उभा राहू शकतो. ही एक मानसिकता लोकांच्यामध्ये निर्माण झाल्यामुळं ज्यांनी एकतर्फी आजपर्यंत मतदान केलेलं आहे त्यांना पर्याय सक्षम असा लोकशाहीमध्ये पर्याय उभा राहत नव्हता. परंतु आज बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण राज्यभर जो सक्षम पर्याय सगळ्या वंचितांना SC ST NT VGNT OBC अल्पसंख्याक या सगळ्या समूहांना बरोबर घेऊन जी वंचित बहुजन आघाडी उभी केली ती आघाडी आता वंचितांना आपलीशी वाटायला लागलेली आहे आणि त्यामुळं छोटा समाज जो दबलेला होता प्रस्थापितांच्या प्रेशरखाली तो आता उफाळून येताना दिसतोय आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही आमचे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करून निवडून येतील अशी चित्र वाडीमध्ये वस्तीमध्ये दिसायला लागलेलं आहे. कारण सर्वसामान्य माणसाला जिल्हा परिषदेच्या शाळा या जिल्ह्यामध्ये 300च्या वर प्राथमिक शाळा बंद झाल्या. एकही लोकप्रतिनिधी प्रस्थापित त्याच्यावर अवाक्षरही बोलला नाही. या जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था इतकी डळमळीत झालेली आहे की करोडो रुपयाची सरकारी दवाखान्याच्या इमारती पडून आहेत परंतु तिथं एकही MD डॉक्टर नाही. हे अपयश हे प्रस्थापित राज्यकर्त्यांचं आहे. हे लोकांना जाणवायला लागले की 50,000 रुपये डिपॉझिट काउंटरवर भरल्याशिवाय कुठल्याही पेशंटला आतमध्ये घेत नाही. ही परिस्थिती गरिबाला सोसणारी नाही आहे आणि त्यामुळं घरी झाकून माणसं मारावी लागतात. ही परिस्थिती गरिबांनी बघितलेली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर गरिबाचं दुखणं ज्याला माहीत आहे त्याच प्रतिनिधीला निवडून दिलं पाहिजे अशी मानसिकता आता लोकांच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं आम्ही उभी करतो आहोत आणि या प्रक्रियेला अतिशय उत्स्फूर्त असं लाखोंच्या जनसमुदायाने आमच्या सभा यशस्वी झालेल्या आहेत आणि त्याचं मतात रूपांतर करण्यासाठी मात्र आमचे सगळे कार्यकर्ते SC ST NT VGNT OBC अल्पसंख्याक सगळ्या समाजातले कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करतील आणि पैसा फेको तमाशा देखोचं राजकारण आम्ही पश्चिम महाराष्ट्रातलं निश्चित हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. कितीही मोठं घराणं असेल
तरीसुद्धा आम्ही त्यांना पाडल्याशिवाय पैसा फेको तमाशा देखो या आप्पांनी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे आता सत्ताधाऱ्यांनी आता ह्या स्वरूपात आत्तापर्यंत आपले प्रश्न आणि वंचितांना वंचित ठेवलेलं आहे. कॅमेरामन पंकजसह मुकुंदराज